जय महाराष्ट्र. शॉपवरती पोचलो का शरद पाहुणे राहुल शेट तिथं गाठ पडले. नंतर अमर पेंटर होता, त्याची गाठ घेतली. तिथून आम्ही तसंच आता वडगावला जाणार होतो. नवले ब्रिज रोडनं वडगाव, सातारा, मुंबई, बेंगलोरला हा रस्ता जातो सर्वीकडे. नवले ब्रिजला ट्रॉफिक लागलं, सिग्नल लागला, तिथं थांबलो. तिथून तसंच आम्ही जाहिरी ब्रिजवरनं पुढं गेलो, सोसायटीच्या खाली गेलो. कारण की जे पहिलं काम होतं ते आता डबल चालू करायचं होतं, म्हणून आम्ही तिथं गेलो. काम पहिलं झालंच होतं, पण आता डबल रिपेंट करायचं होतं. तिथून कामाची वेळ सांगून खाली आलो. मी आणि राहुल शेटनं रस घेतला. रस मस्तपैकी त्यांनी लाकडी घाण्याचा रस काढला. रसाची चव छान होती. तिथून आम्ही रस पिलो. काकाने पूर्ण सांडूस रस भरला होता. तिथून तसंच मी पुढं राजयोग सोसायटीत गेलो. तिथंच एक साईड चालू होती. तिथं बघितलं मस्तपैकी त्यांचं काम चालू होतं. पूर्ण टचअप वर्क झाला होता. आता पेंटला सुरुवात केली होती. रामजी जो पेंट होता तो मिक्स करत होता. मी तिथून तसंच बाहेर निघलो आणि पाषाणला चाललो. कारण की पाषाणला जी साईट होती ती पूर्ण संपली होती. ती मी पाहण्यासाठी चाललो होतो. हायवेने जात असताना सातारा रोडला जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याला एक पिकअप आणि मागं 3-4 फोर व्हीलर एकमेकाला धडकल्या होत्या. तिथून मी पाहून तसंच मी सोसायटीच्या पार्किंगला आडवलं का एंट्री केली. एंट्री करून मी पुढं फ्लॅटमध्ये गेलो का बघितलं कामाची पूर्ण पाहणी केली. तर तिथं सरांनी डीप क्लिनिंगची टीम लावली होती. डीप क्लिनिंगचं खूप छान प्रकारे काम चालू होतं. मस्तपैकी पेंटिंग काम झालं होतं. फिनिशिंग वगैरे एक नंबर झाली होती. डीप क्लिनिंगवाल्यांना पण सांगितलं पेंटची काळजी घ्या. ॲसिड वॉश करताना ॲसिडवरती उडू देऊ नका, नाहीतर पेंट खराब होतो. तिथून झालं का तिथून मी साईडवरून खाली आलो. तिथं लगेच रस घेतला मी आणि त्या डीप क्लिनिंगवाल्यानं. रस घेतला का मी पुढं चाललो माळुंग्याला. कारण की माळुंग्याला एक आपली साईट चालू होती, तिथे मी मला व्हिजिट करायची होती. तिकडे जाताना रस्त्याला खूप खड्डे वगैरे होते, पण काय एरिया नवीन डेव्हलप होतो त्यामुळे आपण पण काय बोलू शकत नाही. जाताना रस्त्यात मेंढे आडव्या आल्या. तिथून तसंच मी पुढे सोसायटीत गेलो का एकदम डार्क शेड. सरांनी फरारी कलरसाठी एक वॉल घेतली होती. त्यांच्या मुलांसाठी त्यांनी रूम बनवली होती. मस्तपैकी फरारी कलर दिसत होता. दुसऱ्या रूममध्ये लाईट शेड होती. तिथंही मस्त पेंटिंगचं काम चालू होतं. टॉपकोट पेंटचं प्रोसेस चालू होती. तिथं फर्निचरचंही काम चालू होतं. तिथून मी कामाची पाहणी करून पेंटरला तिथल्या सूचना देऊन तसंच मी परतीच्या मार्गाने माघारी निघालो. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही समस्या वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.